नमस्कार. काय विचार आहे? अरे काय विचार म्हणजे मेळ्याची जत्रा आहे हो आणि मेळ्याच्या जत्रेमध्ये दारूचा धंदा न्यायचा आहे आपल्याला. अरे काळ भैरवनाथाची जत्रा, बर. बोकडेही पडत्यात अरे खाणार पिणाऱ्याचीच किर जत्रा. बरोबर आहे तुमचं सुद्धा. हो 4 पैसे बी मिळत्यात मस्त पैकी होईल. चल दारू धंदा धंदा सुद्धा चांगला होणार. चावडी 2 तास थांबलो पण तुमचा काय तपास लागला. आम्ही आता येता घंट झालो. धंदा पोटा पाण्याचा केला पाहिजे. चांगली गोष्ट आहे. अगदी माझ्या मनासारखं तुम्ही केले बघा. दारूचा धंदा तुम्ही टाकला ना अगदी गावाची सुधारणाच होणार आहे. हो माझ्यापेक्षा ही माझ्या बुद्धीला काय पास नाही. हे बघा बापू, दुसरं एखादं किराणा दुकान टाकलं असतं तरी चाललं असतं पण ही असली वस्तू नाही पाहिजे का बापूराव त्याचं असं आहे 2 पैशाची नोकरी करून मी पोट भागत नाही. धंदा करून मी भागत नाही पण ह्याच्यात पैसे जास्त मिळतात. येळेवर पैसे रोख आता मिळतात. तुमच्या बुद्धीला कसं पटत असं तसं करा. हे बघा आता काय येऊच नाही तुम्हाला. चांगल्यापणात पैसे राहत नाहीत. ह्याच्यात पैसे 4 रुपये मिळतात बिगर भांडवली धंदा. बरं भीमा इकडे कशाला आणलं मला. हे काय एक काम करायचं बापूराव, जायचं आहे आपल्याला तमाशा बघायला. तुम्ही कधी तमाशा आयुष्यात बघितला होता का? नाही. हे का आज मनाची मन करमणूक करायची, तमाशाला जायचं, गाणे ऐकायचे. थोडी थोडी लावूया की. नाही मी तसल्या भानगडीत असतो का कधी. हे बघा मी तुम्हाला कधी सुद्धा आग्रह केलाय का? नाही केला पण मी तसं नाहीच हो. आतापर्यंत मी घेतलीच नाही दारू ही कसलं माहितीच नाही. बापूराव माझा शब्द आजच्या दिवस मोडायचा ना. फक्त माझ्या शब्दाला मान देऊन फक्त एकच गोट घ्यायचं. असं करा दारूचा गलास तुम्ही घ्या आणि त्यात पाणी ओतून मला द्या ती गलास. तुम्हाला मी थोडीशी देणार, एक ग्लास तेच नाही. अहो भीमराव काय करता येईल त्याची तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या संग. अहो दारू वाईट नाही, दारू ही छान आहे. नाही मला नका तुम्ही त्या पाटलाच नाही. अहो काय करायचं भीमराव. मी घेतो की मी सुद्धा तुमच्या बरोबर घेणारच आहे. वाटलं तर चहा घेईन मी. कशाला आपण रोज पेत बसायचे. आजच्या दिवस फक्त घे. माणसाचा प्रेमी तोडायचा नसतो. माहिती झालंच की आम्ही लहानपणाची गोष्टी आमची. माणसाचा मित्र प्रेम कधी द्या याच्यामध्ये काय अहो नवीन धंदा आहे, धंदा झाला काय नाही पाहिजे. होणार नाही. आमच्या गरीबाची काही कमी करतात तेवढं तपास मिळते यार. घ्या भीमराव तुम्ही घ्या. नाही, घ्या तुम्ही का मी घेतो. घ्या घ्या. वाह, वाह. दारू मात्र पहिल्या धाराची आहे बरं. लय घाणवाशी घाण नाही बापूराव, जितकं हे घाण आहे तितकं छान आहे. ही घेतल्यानंतर बघा तुम्ही काय डोकं चालतंय. असं ना. अहो तुम्ही कधी घेत नाही म्हणून तुम्हाला ह्याच्यातलं ज्ञान नाही. तुम्ही घ्या, हे लय छान आहे. घ्या घ्या इतकी कशाला मला. ही घ्या. अहो, घ्या हो. घ्या. मला असं म्हणायचं. घ्या ताई मला नको येत की. आव घ्या. माझ्या विनंतीला मान देऊन फक्त एक घोट घ्या, जास्त नको. एवढाच गलास. माल कसा वाटला? माल कसा वाटला? बापरा माल कसा वाटला? काय मला कसं तरी व्हायला लागलं. अहो तुम्ही बघा तरी आता तुमचं डोकं काय चालतंय. बापूराव तमाशा मात्र बघायला गेलंच पाहिजे. हा तमाशा बघू आपण. हा घ्यायची का मी तिथून? ह्याच्या माघारी आम्ही तमाशा बघितला नाही पण भजन कीर्तनाला जातो. भजन कीर्तनाला कोण ऐकते? अहो तुम्ही तमाशा बघा, काय बाय फकट लावणी म्हणती या. काय घ्या. काय? अहो वैजन का कोलाटी म्हणजे कोकिळीचा कंठच घेऊ. भीमराव हा चला मग आता यायचं ना. हा घ्या तुम्ही घ्या. आणि पैसा पैसे द्या. पैसे आमची किंमत करता भीमराव तुम्ही का बस. पैशात मुचवीन, पैशात मुचवीन. आपण गरीबाचं तेवढंच का रुपये 4 रुपये महागातो म्हणून मी देऊ का मी देऊ का. एक मला तुम्ही का बसाव. त्याला मी एका रट्ट्या सरळ. मी कोण? गावचा पाटील आहे. दारू पेल्यात आणि पैसे देत नाही काय? मग काय करायचं. काय फुकटची दारू आहे काय रे? गावाची सगळ्या आवाजात पाणी वाटलंय तुम्हाला. तोंड सांभाळून बोल. एका ठोक्या
बरं का? पैसे आपलं डोकं लय वाईट आहे हा. अरे पैसे मी देतो का बस. चल बघ, कार पैसे. हे तुझं पैसे देतो पण ज्यादा दादागिरी करायची ना. हे बघ, पैसे पहिलं पैसे दे. ए देऊन टाका. बेमाग बस. तुमचं पैसे दिले. बापरावच्या तोंडावर गाव असायचं. आता ते बापूराव पाटील कधी पिणारा नाही नाही ना. पण आता तो कधी न पिणारा फसलाय. बसा. पैसे काय